नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल जाधव सर एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे वेग वेळ अंतर म्हणजे रेल्वेवरील उदाहरणे। ठीक आहे, चला रेल्वेवरील उदाहरणे आपण पाहूया। बघा मित्रांनो, ठीक आहे, हा रेल्वेचा पहिला गणित आहे, वाचून घ्या। ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची रेल्वे एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडली। ठीक आहे, बघा काय करायचं, रेल्वेचा सूत्र वापरायचं। पहिल्यांदा काय करायचं, रेल्वेचा सूत्र वापरायचं। तर काय सूत्र पाहून घ्या। ठीक आहे, चला सूत्र वापरायचं। काय सूत्र पहा, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, आणि याला 5/18 न गुणून टाकायचं। 5/18 न गुणून टाकायचं। ठीक आहे, अंतर म्हणजे लांबी। चला रेल्वेची लांबी दिलेली आहे 360 मीटर लांबीची रेल्वे, म्हणजे अंतर किती दिले 360 बरोबर वेग, गाडीचा वेग दिलेला आहे, गाडीचा वेग किती आहे 72, इथे लिहून टाकायचं 72 गुणिले 5/18, आणि ती रेल्वे त्या खांबाला किती वेळात ओलांडेल मी तुम्हाला काय काढायचंय, वेळ, हा वेळ तुम्हाला काढायचा। ठीक आहे, चला मग भाग तोडून घ्या। 18 × 18, 18 × 72, ठीक आहे, इकडे 360 बरोबर 5 × 20 गुणिला वेळ, गुणिले काय वेळ। ठीक आहे, चला इकडचा 0 इकडचा 0 कॅन्सल, बे 1 बे राहिला 1, बे 8 16, तर किती सेकंद येईल 18 सेकंद। ठीक आहे, जर तुम्ही 5/18 ने गुणून असाल तर ते सेकंदात उत्तर येत असते तुमचं 18 सेकंद। तर मला सांगा ती रेल्वे त्या विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल, 18 सेकंदात ओलांडेल। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, रेल्वेवरील टॉपिक सोडवताना तुम्ही सूत्रांचा वापर केला तर तुमचं असं उत्तर आलं। ठीक आहे, बरं जर तुम्हाला सूत्रच पाठ नसेल तर मग गणित सोडवायचं कसं। ठीक आहे, मग सूत्रांचा वापर न करता डायरेक्ट गणिताच्या मुळात घुसून आपण डायरेक्ट उत्तर सोडू शकतो। कसं, तर लक्ष द्या, सूत्र न वापरता डायरेक्ट विदिन सेकंदात कसं सोडवायचं, पेन न लावता उत्तर कसं सोडवायचं ते दाखवतो तुम्हाला। ठीक आहे, बघा मित्रांनो, बघा ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची रेल्वे एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल। ठीक आहे, रेल्वे टॉपिक शिकताना आपला पूर्णतः फोकस हा वेगावर ठेवायचा। ठीक आहे, पूर्णतः फोकस वेगावर करायचा। चला गाडीचा वेग किती आहे 72। ठीक आहे, जिथं वेग दिसते त्या वेगावर फोकस करायचा आहे, आणि वेगावर फोकस केल्यानंतर तिथं 0 वाढवायचं आहे। जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं। ठीक आहे, चला इथं 0 वाढवा, जिथं गाडीचा वेग दिसते तिथे त्या वेगावर फोकस करायचा आहे, आणि वेगावर फोकस केल्यानंतर फक्त 0 वाढवायचा। ठीक आहे, याच्यावर 0 वाढवा, 72 किती होणार 720। जसा तुम्ही 0 वाढवणार तो किलोमीटरचा मीटर बनते, 0 वाढवला की किलोमीटरचा मीटर बनते, काय बनते मीटर। ठीक आहे, जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं। किती सेकंद घ्यायचं 36 सेकंद। याचा अर्थ 720 मीटर किती सेकंदात 36 सेकंदात। तर इथे किती मीटर दिले तुम्हाला 360। ठीक आहे, 720 मीटर 36 सेकंदात, तर 360 मीटर किती सेकंदात हेच तुम्हाला काढायचं। ठीक आहे, चला खालचा 0 वरचा 0 कॅन्सल। ठीक आहे, चला 72 च्या अर्ध किती झालं 36, इकडं अर्ध केलं तर इकडं पण अर्ध करायचं। ठीक आहे, सांगा 36 च्या अर्ध किती 18 सेकंद, किती सेकंद 18 सेकंद। तर मला सांगा ती रेल्वे त्या विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल 18 सेकंदात, जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे 3। ठीक आहे, तुम्ही सूत्रांचा वापर न करता डायरेक्ट सेकंदात या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता। ठीक आहे, बरं चला त्याच्यानंतर सर्व 0 कुठून आले आणि 36 कुठून आले, तुम्ही 0 कसा काय वाढवला आणि 36 कसा काय घेतला। ठीक आहे, त्याचं कारण बघा मित्रांनो, त्याचं कारण सांगतो मी काय, त्याचं कारण बघा काय 36 आणि 0 आणि 36 कारण काय, कारण बघून घ्या काय। बघा गाडीचा वेग किती आहे 72 किलोमीटर पर आवर। ठीक आहे, चला हे 72 म्हणजे मी 72 गुणिले 1 लिहू शकतो।
ठीक आहे, 72 बाजूला ठेवा. आता 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असते? 1000 मीटर. किती मीटर असते? 1000. किती मीटर असते? 1000 मीटर. ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असते? 1000 मीटर. आणि मला सांगा 1 तास म्हणजे किती सेकंद असते? 36 सेकंद. किती सेकंद असते? 36 सेकंद. मग खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य कॅन्सल. 72 गुणिले 10 म्हणजे किती? 720. आणि खाली किती? 36 सेकंद. तर मला सांगा 0 आणि 36 दिसला का? ठीक आहे, म्हणजे असं न लिहिता आपला फोकस वेगावर ठेवायचा आहे. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा किती सेकंद घ्यायचं? 36 सेकंद. तर हे कारण आहे कोणाचा? शून्याचा आणि 36चा. शून्याचा आणि कोणाचा? 36चा. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं. ठीक आहे, हे त्याचं कारण आहे. ठीक आहे, चला बघा आता दुसरा गणित पाहूया आपण याच पद्धतीने. चलो पहा, दुसरा गणित आपण याच पद्धतीने पाहूया. काय लक्ष द्या. ठीक आहे, वाचून घ्या प्रश्न काय. ठीक आहे, बघा मित्रांनो, ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारी 720 मीटर लांबीची रेल्वे एका उभ्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ठीक आहे, एका उभ्या माणसाला किती वेळात ओलांडेल? ठीक आहे, चला पहिल्यांदा सूत्राचा वापर करू. काय सूत्र पहा, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, आणि याला 518 ने गुणून टाकायचं. 518 ने गुणलं म्हणजे तुमचं उत्तर सेकंदात येऊन जाईल. ठीक आहे, चलो पहा आता अंतर म्हणजे लांबी, गाडीची लांबी किती आहे? 720 मीटर. गाडीची लांबी किती आहे? 720 मीटर गुणिला वेग, गाडीचा वेग किती आहे? 36. 518. तुम्हाला काय काढायचं आहे? वेळ. तर ती गाडी त्या माणसाला किती वेळात ओलांडेल हे तुम्हाला वेळ काढायचा. ठीक आहे, आपण भाग करू. 18 एका 18, 18 दुने 36, 720 बरोबर 5 दुने 10 गुणिला वेळ. 10 गुणिला वेळ. ठीक आहे, चला हे 0 0 कॅन्सल. 1 ने जर भाग दिले ते 72. म्हणजे मला सांगा ती गाडी त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? 72 सेकंदात ओलांडेल. जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1. 518 ने गुणलं म्हणजे तुमचं उत्तर सेकंदात येणार आहे. कशामध्ये येणार आहे? सेकंदात. जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, बघा हे सूत्रांचा वापर करून तुम्ही असं सोडवू शकता. ठीक आहे, मग सूत्र न वापरता कसा सोडवायचा ते पण सांगतो पहा. ठीक आहे, सूत्र न वापरता आपण कसं सेकंदामध्ये कसं कार्यक्रम करायचं तर लक्ष द्या. सेकंदात सांगतो मी कसं सोडवायचं गणित. ठीक आहे, पहा मित्रांनो, सेकंदात कसं लिहायचं? जिथं गाडीचा वेग दिसते त्या वेगावर फक्त 0 वाढवायचं. ठीक आहे, 36. चला हे गाडीचा वेग आहे 36 किलोमीटर वेगाने. जिथं वेग दिसते तिथं 0 वाढवायचं. 36 किती होणार? 360. जसा तुम्ही 0 वाढवणार तो किलोमीटरचा मीटर बनते. किलोमीटरचा काय बनते? मीटर. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचे. किती सेकंद घ्यायचे? 36 सेकंद. किती सेकंद घ्यायचं? 36. म्हणजे 360 मीटर किती सेकंदात? 36 सेकंदात. 360 ला जर 36 सेकंद लागत असेल तिथे गाडीची लांबी किती आहे? 720. 360 ला 36 तर 720 मीटरला किती लागेल हेच तुम्हाला काढायचं. ठीक आहे, बघा खालचा 0 वरचा 0 कॅन्सल. 36 ला किती न गुणलं तर 72 येते. 2 पट. 36 दुने 72. इथं 2 पट, इथं सुद्धा 2 पट करायची. ठीक आहे, चला 36 दुने 72. तर मला सांगा ती गाडी त्या उभ्या माणसाला किती वेळात ओलांडेल? 72 सेकंदात. जे की ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, म्हणजे सूत्र न वापरता डायरेक्ट त्याच्या मुळात घुसायचं. ठीक आहे, आणि गणिताची लिंक कळते की गणित सोडवायचं कसं. ठीक आहे, बघा ना किती सोपं आहे. 36 360 फक्त इथं 0 वाढवायचा. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घेऊन टाकायचं. 360 मीटर 36 सेकंदात. तर गाडीची लांबी किती दिली? 720. 720 मीटर किती सेकंदात? इथं मीटर लिहायचं आणि इथं सेकंद लिहायचं. ठीक आहे, चलो पुढचा तिसरा गणित पहा. तिसरं गणित कोणतं आहे?
बघा कशी द्या बघा, याच्या अगोदरच्या दोन्ही उदाहरणामध्ये रेल्वे जे आहे ना, रेल्वे उभ्या वस्तूला ओलांडत होती, म्हणजे विजेचा खांब. दुसरं गणित होतं माणूस. ठीक आहे, बघा या दोन उदाहरणामध्ये रेल्वे उभ्या वस्तूला ओलांडत होती. आता तिसरा प्रकार पहा, तिसरं गणित पहा. इथं बघा रेल्वे कोणाला ओलांडते पहा. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची रेल्वे, 400 मीटर लांबीचा बोगदा. रेल्वे पण आडवा आणि बोगदा पण आडवा. जेव्हा आडव्या असतात ना, तेव्हा त्यांची बेरीज मांडायची असते. आडव्या वस्तूची नेहमी बेरीज मांडायची. ठीक आहे, चला आता लक्ष द्या, मग सोडूया आपण गणित. काय पहा, ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल. ठीक आहे, चला सूत्र पहा काय. या सूत्राने सोडू आपण. या सूत्राने सोडू. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, आणि याला गुणायचं किती ना, 5/18. किती ना गुणायचं, 5/18. ठीक आहे, चला आता अंतर. इथं रेल्वे पण आहे आणि बोगदा पण आहे. जेव्हा वस्तू आडव्या असतात ना, तेव्हा त्यांची बेरीज मांडायची असते. ठीक आहे, 400 मीटर लांबीची रेल्वे प्लस 400 मीटर लांबीचा बोगदा. 400 मीटर लांबीचा बोगदा बरोबर गाडीचा वेग किती आहे, 40. 5/18 गुणिले तुम्हाला काय काढायचं आहे, वेळ काढायचा. ठीक आहे, चलो तर लक्ष द्या. 400 आणि 400 किती होणार, 800. किती होणार, 800. आता इथं भाग देऊ. ठीक आहे, बघा इथं भाग जाते किती ना, 2 न 2 9 18. इथं कितीचा भाग जाईल, 20चा. ठीक आहे, चलो आता राहिले काय, 20 गुणिले 5 म्हणजे किती, 100. ठीक आहे, 100/9 गुणिले वेळ, गुणिले किती, वेळ. ठीक आहे, हे 900 इकडे गुणाकारात येते. 800 गुणिला 9 आणि हे 100 गुणिला वेळ, 100 गुणिले वेळ. ठीक आहे, चला हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल. इकडचे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल. 9×8 = 9×8 = 72. तर मला सांगा ती रेल्वे त्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल, 72 सेकंदात ओलांडेल. जी की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, 1. ठीक आहे, मला सांगा सूत्र जर पाठ असेल तर असं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, पण बिना सूत्राचं पण आपल्याला सोडवता येते. ठीक आहे, सेकंदात उत्तर काढता येते. तर काय आहे पहा, लक्ष द्या. म्हणजे सूत्र न वापरता आपण डायरेक्ट कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहा ठीक आहे, चलो लक्ष द्या. जिथं गाडीचा वेग दिसतोय ना, तिथं फोकस करायचं. वेगावर फोकस करायचं, 0 वाढवायचा. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचे. ठीक आहे, चला हे गाडीचा वेग आहे 40. इथं 0 वाढवा. 40 किती होणार, 400. जसा तुम्ही 0 वाढवणार तसं किलोमीटरचे मीटर बनते. किलोमीटरचं काय बनते, मीटर. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं. किती सेकंद घ्यायचं, 36 सेकंद. ठीक आहे, 400 मीटर 36 सेकंद. आता मला सांगा या उदाहरणामध्ये रेल्वे कोणाला ओलांडत आहे, बोगद्याला. रेल्वे कसा, आडवा. बोगदा कसा, आडवा. जेव्हा दोन्ही वस्तू आडव्या असतात ना, तर आडवे प्लस आडवे मांडायचे, म्हणजे आडव्या वस्तूची बेरीज करायची. ठीक आहे, चला 400 मीटरची रेल्वे आणि 400 मीटरचा बोगदा. 400 400 800. ठीक आहे, चला मग 400 मीटरला जर 36 सेकंद लागत असेल तर 800 मीटरला किती, 800 मीटरला किती, हेच तुम्हाला काढायचं. हे 800 कुठून आले, तर 400 मीटरची रेल्वे आणि 400 मीटरचा बोगदा, दोघांची बेरीज मांडली. 800 ला किती. ठीक आहे, 400 ला जर 36 लागत असेल तर 800 ला किती. तर मला सांगा 400 ला किती न गुणलं तर 800 येते. तर तुम्ही म्हणाल मास्तर 2 पट. 400 दुने 800. इथं 2 पट, मग इथं सुद्धा 2 पट. तर सांगा 36च्या दुप्पट किती, 72 सेकंद. ठीक आहे, तर सांगा ती रेल्वे त्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल, 72 सेकंदात ओलांडेल. म्हणजे मला काय सांगायचं आहे, सूत्र न लिहिता आपला कार्यक्रम सेकंदात होऊ शकते ना, आणि हे सोपी पद्धत आहे ना. ठीक आहे, वेगावर फोकस करून 0 वाढून 36 सेकंद घ्यायचं आहे. 0 बढ़ाव 36 सेकंद, 0 बढ़ाव 36 सेकंद. ठीक आहे, किती सोपं झालं बघा. ठीक आहे, चला आता असं तिसरं गणित पाहू आपण. ठीक आहे, चला हे पहा चौथं गणित चालू आपलं. ठीक आहे, चलो
पहा, ठीक आहे, लक्ष द्या. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी 500 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलाला, म्हणजे रेल्वे पण आडवा आणि पूल पण आडवा, जेव्हा दोन्ही वस्तू आडव्या आडव्या असतात ना, तर त्या आडव्या वस्तूची बेरीज मांडायची. ठीक आहे, चला. त्याच्या अगोदर रेल्वे शिकताना आपला फोकस कोणावर करायचा? वेगावर. कोणावर करायचं? वेगावर. ठीक आहे, चला इथं 0 वाढवा. 54 किती होणार? 54 किती होणार? ठीक आहे, पहा. चला, वेगावर फोकस करा. 0 वाढवा. 54 किती होणार? 540. जसा तुम्ही 0 वाढवा, जसा तुम्ही 0 वाढवाल तसा तो किलोमीटरचं काय बनते? मीटर. किलोमीटरचं काय बनते? मीटर. जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचे, कारण जसा तुम्ही 0 वाढवणार तसा 36 घ्यायचं, कारण शून्याचा संबंध कोणासोबत आहे? 36 सोबत. 0 बढ़ाव 36 सेकंद. ठीक आहे, म्हणजे 540 मीटर किती सेकंदात? 36 सेकंदात. ठीक आहे, तर 500 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि 400 मीटर लांबीचा पूल आहे, दोन्ही पण आडवे 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 बेरीज मांडायची असते. 500 आणि 400 किती? 900. मग इथे लिहायचं 900. 900. मग 900 मीटरला किती हेच तुम्हाला काढायचं आहे. 900 मीटरला किती? जर 540 ला 36 लागत असेल तर 900 ला किती लागेल हेच तुम्हाला काढायचं आहे. दॅट इज तिरकस गुणाकार. ठीक आहे, अंधेरा कायम राहील. ठीक आहे, यमराज किल्विश. चला, मग x बरोबर हे 900 गुणिले किती? 36. 900 गुणिले किती? 36. त्याला कितीने भागायचं? 540. खालचा 0 वरचा 0 कॅन्सल. 9 1 9, 9 1 9, 9 सकी 54. या 9 ला 54 भाग दिले. 9 सकी 54. 6 1 6, 6 6 36 आणि 10 गुणिले 6 10 सक 60. तर मला सांगा ती रेल्वे त्या पुलाला किती सेकंदात ओलांडेल? 60 सेकंदात. जे की ऑप्शन क्रमांक कोणता? ऑप्शन क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक 3. म्हणजे सूत्रांचा वापर न करता आपण डायरेक्ट सेकंदात गणित काढू शकतो. ठीक आहे, चला 5वं गणित पाहूया आता आपण. ठीक आहे, चलो 5वं गणित पहा काय? पहा. ठीक आहे, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी, ठीक आहे, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एका विजेच्या खांबाला 18 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती? म्हणजे आता इथं तुम्हाला लांबी काढायचं आहे. काय काढायचं आहे? लांबी. ठीक आहे, तर लक्ष द्या कसं काढायचं लांबी बघा. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने मी दोन्ही पद्धतीचा वापर करेल. जी दुसरी पद्धत आहे ती सेकंदात आहे, काही वेळ लागणार नाही, विदिन सेकंदात तुमचं उत्तर येऊन जाते. त्याच्या अगोदर सूत्र दाखवतो. पहा काय सूत्र? तुम्ही सूत्र काय लिहिता? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे, याला आपण कितीनं गुणतो? 518. कितीनं गुणतो? 518. ठीक आहे, चला अंतर म्हणजे गाडीची लांबी. ठीक आहे, आणि तुम्हाला लांबी काढायची आहे, लांबी काढायची आहे. ठीक आहे, चला आता गाडीचा वेग किती दिले? 54. गाडीचा वेग किती दिले? 54 गुणिला. ठीक आहे, चला वेळ पण दिले तुम्हाला. वेळ किती दिले? 18 सेकंद. वेळ किती दिले तुम्हाला? 18 सेकंद गुणिले 518. 518. ठीक आहे, चला खालचे 18 वरचे 18 कॅन्सल. ठीक आहे, मग राहिले कोण कोण? राहिले 54. 54 गुणिले किती? 5. बराबर गुणाकार किती येते? 5 चोक 20, 20 0 हात चाले 2, 5 5 25, 25 आणि 2 27. ठीक आहे, 25 आणि 2 27. तर मला सांगा त्या आगगाडीची लांबी किती मीटर आली? 270. जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 270. त्या गाडीची लांबी किती आली? 270. ठीक आहे, असं तुम्ही सूत्र वापरून सोडू शकता. ठीक आहे, चला आता लोकांना सूत्रांचा प्रॉब्लेम होतो. काही लोक, भरपूर लोकांना सूत्र मांडता येत नाही. ठीक आहे, सूत्रच पाठ नसते. मग सूत्राचा वापर न करता सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी गणित सोडवायचं कसं? ठीक आहे, तर दुसरी पद्धत बघा. दुसरी पद्धत काय समजून घ्या. दुसरी पद्धत म्हणजे एकदम सोपं गणित होईल आपलं, एकदम सोपं. ठीक आहे,
दुसरी पद्धत म्हणजे एकदम सोपं गणित होऊन जाईल आपलं. ठीक आहे, चलो बघा दुसऱ्या पद्धतीने काय करायचं, जिथं गाडीचा वेग दिसते तिथंच फोकस करायचं, फक्त शून्य वाढवायचं. जसा तुम्ही शून्य वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं. ठीक आहे, चला हे बघा ताशी 54 किलोमीटर, इथं शून्य वाढवा. 54चं किती होणार ते 540. जसा तुम्ही शून्य वाढवणार किलोमीटरचा मीटर बनते, किलोमीटरचा काय बनते मीटर. जसा तुम्ही शून्य वाढवणार तसा 36 सेकंद घ्यायचं. किती सेकंद घ्यायचं 36 सेकंद. ठीक आहे, 540 मीटर 36 सेकंद. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इथे सेकंद दिलेला आहे. तर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती. तर त्या गाडीची लांबी किती मला सांगा. आपला किती सेकंद असते 36 आणि त्याने किती सेकंद दिले 18. इथं सेकंद लिहायचं, इथं मीटर लिहायचं. ठीक आहे, आपला 36 सेकंद हो, आपल्या 36 सेकंदात किती मीटर आला ते 540. म्हणजे आपल्या 36 सेकंदात 540 तर त्यांचं किती सेकंद आहे 18 सेकंद. तिथं बघा 18 सेकंद. मग 18 सेकंदात किती जाईल, 18 सेकंदात किती जाईल तुम्हाला हेच काढायचं आहे ना. 18 सेकंदात किती, जर 36 सेकंदाला 540 जात असेल तर 18 सेकंदाला किती. ठीक आहे, पाहून घ्या. मला सांगा 36च्या अर्ध, 36च्या अर्ध किती 18. इकडं तुम्ही अर्ध केलं तर इकडे अर्ध करा ना. सांगा 540च्या अर्ध किती रे 270. इकडे आपण मीटर लिहितो, इकडे सेकंद लिहितो. ठीक आहे, तर 18 सेकंदाला किती मीटर जाईल 270 मीटर. तर मला सांगा 18 सेकंदात किती मीटर आलं 270. तर सांगा त्या गाडीची लांबी किती असणार 270. आता इथं खांब आहे, खांबाला लांबी नसते, जो कोणी उभा असते त्याला लांबी नसते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त गाडीची लांबी काढायची आहे. तर गाडीची लांबी किती सेकंद आली 270 सेकंदात, जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे 3. ठीक आहे, म्हणजे सूत्र न वापरता तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने जाऊ शकता बिना सूत्राचं. ठीक आहे, आणि ते बी गणिताच्या मुळात, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळते. म्हणजे सूत्र न वापरता आपण डायरेक्ट गणित सोडू शकतो. ठीक आहे, ही सर्वसामान्यांची पद्धत आहे. 6वीतला विद्यार्थी जरी येऊन बसला तरी त्यांना हे गणित कळलं. ठीक आहे, चलो बघा असंच आपण दुसरं गणित पाहूया. असंच आपण दुसरं गणित पाहू. पहा काय गणित पहा. ठीक आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका विजेच्या खांबाला 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती. ठीक आहे, पहा. चलो पहिल्यांदा सूत्र दाखवतो. सूत्र 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 ठीक आहे, चला पहिल्यांदा सूत्र दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, चला सूत्र काय सांगते बघा. काय सूत्र, सूत्र काय पहा. ठीक आहे, चला ताशी 72 किती आहे ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका विजेच्या खांबाला 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती. म्हणजे तुम्हाला लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचे. ठीक आहे, चला मग अंतर बरोबर काय लिहिता तुम्ही रे वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ आणि याला तुम्ही किती न गुणता 5/18. किती न गुणता तुम्ही 5/18. ठीक आहे, चला गाडीची लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचं. बाकी दिलेलं जे दिले ते मांडून द्या. गाडीचा वेग दिलेला आहे, गाडीचा वेग किती आहे 72. गाडीचा वेग किती आहे 72 गुणिला. ठीक आहे, वेळ पण दिले, किती सेकंद दिले 12 सेकंद. किती सेकंद दिले 12 गुणिले किती रे 5/18. किती 5/18. 18 1 18 आणि 18 चौक 72 गुणिले 4 ला 4 ठेवा. ठीक आहे, 12 गुणिले 5 12 पंचे 60 आणि त्या दोघांचा जर गुणाकार केले 6 चौक 24 किती आले 240 मीटर. तर सांगा त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे ना 240, जे की ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 मला सांगा उत्तर किती आलं 240. ठीक आहे, या सूत्रानं पण आपण असं काढू शकतो सूत्र वापरता. आता सूत्र न वापरता कसं सोडवायचं. ठीक आहे, तीच पद्धत आपली. शून्य बढाव 36 सेकंद एकदम बिंदास पद्धत आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, चला पहा सूत्र न वापरता डायरेक्ट सेकंदात कसा कार्यक्रम करायचा गणिताचा ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, चलो पहा लक्ष द्या. ठीक आहे, चलो पहा आता सेकंदात कार्यक्रम कसा करायचा. ठीक आहे, चलो वेगावर फोकस करा, शून्य वाढवा. 72चं किती होणार 720. जसा तुम्ही शून्य वाढवणार तसा किलोमीटरचा काय बनते मीटर. किलोमीटरचा काय बनते
मीटर. 720 मीटर किती सेकंदात? 36 सेकंदात. किती सेकंदात? 36 सेकंदात. अहो 0 पण आपला आणि 36 पण आपला. ठीक आहे. मग आपल्या 36 सेकंदात किती मीटर आलं? 720. त्यांनी किती सेकंद दिलं? 12. ठीक आहे. मग आपल्या 36 ला जर 720 जात असेल तर त्यांचं किती सेकंद आहे? 12. मग 12 सेकंदाला किती? 12 सेकंदाला किती हे तुम्हाला काढायचं. ठीक आहे. चलो तर पहा, तिरकस गुणाकार केलं तरी चालते किंवा इथं पहा 36 ला किती न गुणलं तर 72 येते. 2 पट. किती पट? 2 पट. 36 दुने 72. इथं 0 आहे, इथे 0 म्हणजे किती पट आहे ते? 20 पट. म्हणजे 20 पट आहे. 36 ला जर 20 न गुणलं तर किती येते? 720. ठीक आहे. इथं 20 पट, वरे जर 20 न गुणलं नसाल तर खाली 20 न गुणायचं. चला 12 ला सुद्धा किती न गुणायचं? 20 न. 12 गुणिले 20 म्हणजे 12 गुणे 40 आणि 0 वाढवून टाका. तर मला सांगा त्या 12 सेकंदात किती मीटर आलं? 240. आता इथं काय? खांबाला लांबी नसणार, मग तुम्हाला गाडीची लांबी येणार. ठीक आहे. मग सांगा गाडीची लांबी किती आली? 240 मीटर, जे की ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. कसं आहे? विदिन सेकंदात काम होते भाऊ, सेकंदात कार्यक्रम चालते आपला. ठीक आहे. चला म्हणजे सूत्र न वापरता आपण डायरेक्ट गणिताच्या मुळात जाऊन आपण सोडू शकतो प्रश्न. ठीक आहे. चलो तिसरं पहा. ठीक आहे. बघा आपण म्हणजे सूत्र न वापरता आपण डायरेक्ट गणित सेकंदात सोडू शकतो. ठीक आहे. म्हणजे अशा कन्सेप्टचा वापर करून तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकता. ठीक आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला जर टेक्निक आवडली असेल, शॉर्टकट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. चलो.